नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. सध्या सुरू असलेल्या 264 नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पैशांच्या वाटपावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यात कोकणातील मालवण शहरात ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. नाईक यांच्या मते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मालवणमध्ये पैसे वाटप केले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा आणल्या आणि रात्रभर वाटप करण्यात आले असा त्यांचा दावा आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केल्याची नमूद करण्यात आलेली आहे. यापूर्वी शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला होता, ज्यात काही रोख रक्कम पकडल्याचा उल्लेख देखील आहे. तर आता वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. तर जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांनीही भाजप आणि शिंदे गटाकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप करत मतांसाठी प्रति मतदार 5,000 रुपये दिले जात असल्याचं म्हटले आहे. बुलढाण्यात बोगस मतदार पकडल्याच्या घटनेने निवडणुकीतील गैरप्रकार अधोरेखित झाले आहेत. पुढील अपडेटसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.